दुर्घटनेचा फोटो जय महाराष्ट्राच्या हाती लागलाय। पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालाय। बचाव कार्य हे अद्याप सुरू आहे। कुंडमाळा दुर्घटनेचा फोटो जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे। हा फोटो आपण पाहतोय। ज्यावेळी पूल हा कोसळला त्यावेळेचा हा फोटो आहे। पूल दुर्घटनेमध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालेला आहे। काही पर्यटक वाहून गेले आहेत, त्यांच्याबद्दल सध्या बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे। पूल दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झालेला असून बचाव कार्य देखील वेगानं सुरू आहे। ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळीचा हे दृश्य आपण पाहतोय, त्यावेळेचा हा फोटो आहे। पुलावरती मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक जमलेले होते आणि याचा त्या पुलावरती भार पडला आणि तो पूल कोसळलेला आहे। कुंडमाळा दुर्घटनेमध्ये पूल कोसळलेला आहे तेव्हाचा हा फोटो आहे आणि याच्यामध्ये आतापर्यंत चौघांचा मृत्यू झालेला आहे आणि बचाव कार्य सध्या अजूनही सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। अविनाश पर्वत आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अविनाश, ज्यावेळी ही घटना घडलेली आहे त्यावेळेचा फोटो समोर आलेला आहे, मात्र प्रश्न अनेक आहेत। यावरती या पुलावर मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक होते आणि त्याचा भार ह्या पुलाला सोसला नाही आणि त्यानंतर हा पूल कोसळलेला आहे। आत्तापर्यंत नेमके काय अपडेट आहेत? चौघांचा मृत्यू झालेला आहे, किती जण बेपत्ता आहेत? प्रशासनाकडून काय या सगळ्या दुर्घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे? काल साधारण त्या पुलावर 51 जण असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली होती। 51 जणांपैकी साधारण 38 जणांना जे आहे ते रेस्क्यू करण्यात आलेलं आहे आणि 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे। आत्ता काल रात्री अंधार पडला असल्यामुळे रेस्क्यू टीमचं काम जे आहे ते थांबवण्यात आलं होतं, परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर माझ्या मागं जे आहे रेस्क्यूचं काम पुन्हा सकाळपासून सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणी वाहून गेले का याचा तपास आहे, याची खात्री करण्यात येत आहे। 2 टीम आहे या आत्ता या पाण्यामध्ये आहे, बोटीच्या साहाय्याने खात्री करत आहे की कोणी काल पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून तर गेलेलं नाही आहे। आत्तापर्यंत जे आहे ते कोणती मिसिंगची तक्रार दाखल झाली आहे का यासाठी वाट पाहत होते, परंतु असे मिसिंगची कोणतेही प्रकार नसल्याचा किंवा कोणत्याही तक्रार पोलिसांकडे अद्यापही आलेली नाही आहे। परंतु प्रिकॉशन म्हणून जे आहे हे खाजगी टीम जे आहे त्या तपास करत आहे। कोणी वाहून गेलं नसल्याची खात्री करण्यासाठी 2 टीम जे आहे सकाळपासून शोध मोहीम त्यांनी हाती घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये साधारण 7 ते 10 किलोमीटर अंतरापर्यंत जाऊन जे आहे ते हे शोध मोहीम हाती घेतलेली आहे। सकाळपासून यामध्ये अद्याप तरी त्यांच्या हाती काही लागलेलं नाही आहे, परंतु त्यांची जी टीम आहे सर्व हे शोध मोहीम हाती धरून आहे। अगदी धन्यवाद अविनाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।